गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम ऑसिलेशन सी ई टीच्या ह्या पार्टमध्ये. आपल्याला फर्स्ट MCQ बघायचा आहे. द क्वांटिटी विच डज नॉट व्हेरी पिरियॉडिकली इन SHM इज डिस्प्लेसमेंट, टोटल एनर्जी, ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी. सो ह्या सर्व क्वांटिटीपैकी कोणती क्वांटिटी पिरियॉडिकली व्हेरी होत नाही ते आपल्याला विचारलेलं आहे. सो लेट अस डिस्कस. फर्स्ट ऑप्शन आहे डिस्प्लेसमेंट, बट डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज चेंजेस विथ दी टाईम. त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे ॲक्सेलरेशन, इट इज ऑल्सो चेंजेस. डी ऑप्शन आहे व्हेलॉसिटी विच इज ऑल्सो चेंजेस. सो ऑप्शन सी बघा, ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. सो टोटल एनर्जी is a quantity which does not vary periodically in SHM. Okay students. Now let us see the next MCQ. A particle of mass 0.5 kg executes SHM. Its period of oscillation is 3.14 second and its total energy is 0.04 joule. Its amplitude is ऑप्शन्स दिलेत बघा. ए ऑप्शन 40 सेंटीमीटर, बी ऑप्शन 20 सेंटीमीटर, सी ऑप्शन 10 सेंटीमीटर आणि डी ऑप्शन आहे 15 सेंटीमीटर. ओके स्टुडंट्स, सो लेट अस स्टार्ट फॉर धिस MCQ. बघा, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. सो टोटल एनर्जी इज इक्वल्स टू आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. नाव ओमेगा इज इक्वल्स टू आहे 2 पाय अपॉन टी. सो ती व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये पुटअप करूयात. सो व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला मिळेल 1/2 एम. ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन टी आहे. सो त्याचा स्क्वेअर जर का घेतला तर तो होईल 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. ओके, नाव टोटल एनर्जीची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे 0.04. सो 0.04 इज इक्वल्स टू हाफ. मास दिलेला आहे आपल्याला 0.5 इंटू 4 पाय स्क्वेअर अपॉन टोटल टाईम पिरियड त्यांनी दिलेला आहे 3.14 सेकंड, दॅट इज पाय आहे. सो इथे देखील टीचा स्क्वेअर दॅट मीन्स पायचा स्क्वेअर येणार आहे इंटू ए स्क्वेअर. ओके, सो ह्याच्यामध्ये पाय स्क्वेअर गेट कॅन्सल्ड विथ पाय स्क्वेअर. बाय सॉल्विंग धिस न्यूमॅरिकल वी गेट ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 0.04. By taking square root on both side we get A is equals to 0.2 मीटर. परंतु आपल्याला जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते सेंटीमीटरमध्ये आहेत. सो लेट अस कन्वर्ट धिस इंटू सेंटीमीटर. सो A इज इक्वल्स टू 20 सेंटीमीटर. ओके, सो ऑप्शन बी दॅट इज 20 सेंटीमीटर इज दी करेक्ट ऑप्शन. Now let us solve the third MCQ. Third MCQ आहे बघा. At what displacement kinetic energy of particle performing SHM is 3 times its potential energy? A ऑप्शन आहे 2A, B ऑप्शन आहे A/2, C ऑप्शन आहे A आणि D ऑप्शन आहे A/3. So let us solve how कायनेटिक एनर्जी. वी नो दॅट आपल्याला दिलेलं आहे त्यांनी कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला हे गिवन दिलेलं आहे. सो कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. नाऊ इथे आपण लिहूया हाफ
एम ओमेगा स्क्वेअर असं लिहिण्याच्या ऐवजी आपण इथं के पण घेऊ शकतो. सो हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 इंटू पोटेन्शियल एनर्जी आहे हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. ओके, नाव दिस हाफ के गेट कॅन्सल्ड विथ दिस हाफ के. सो आपल्याला इथं नेक्स्ट स्टेपला मिळेल मग ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर. सो ए स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होईल मग, हा जो एक्स स्क्वेअर आहे पलीकडे गेल्यावर प्लस होईल. सो 3x स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असं होईल. सो ए स्क्वेअर इज इक्वल्स टू आपल्याला मिळेल मग नेक्स्ट स्टेपला 4x स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू आपल्याला मिळेल 1/4 ए स्क्वेअर. सो एक्सची व्हॅल्यू बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड आपल्याला मिळेल 1/2 इंटू ए. एक्स इज इक्वल्स टू 1/2 इंटू ए, दॅट मीन्स इट इज a/2. म्हणजेच आपल्याला आन्सर मिळालेला आहे, डिस्प्लेसमेंट मिळालेला आहे आपल्याला, ते आहे a/2. सो ऑप्शन बी a/2 इज दी करेक्ट ऑप्शन. हा ऑप्शन करेक्ट आहे. नाउ लेट अस सॉल्व दी फोर्थ MCQ. ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल in SHM is equal to its potential energy when its displacement is. ऑप्शन्स ए आहे बघा 50% ऑफ ए, बी ऑप्शन आहे 60% ऑफ ए, सी ऑप्शन आहे 70% ऑफ ए आणि डी ऑप्शन आहे 25% ऑफ ए. नाउ लेट अस सॉल्व दिस MCQ. ठीक आहे, आता आपल्याला त्यांनी दिलेलं आहे काय, तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी असं दिलेलं आहे. ओके, नाव कायनेटिक एनर्जी आहे हाफ के इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी आहे हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. नाउ हाफ के गेट कॅन्सल्ड विथ दी हाफ के. सो नेक्स्ट स्टेपला आपल्याला मिळेल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर. ओके, नाउ ए स्क्वेअर इज इक्वल्स टू हा जो मायनस एक्स आहे पलीकडे गेल्यावर तो प्लस एक्स स्क्वेअर होईल. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बिकम्स 2x स्क्वेअर. ओके, सो बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, जर का दोन्ही बाजूंचं आपण स्क्वेअर रूट काढलं तर आपल्याला मिळेल x इज इक्वल्स टू a/√2. ओके, नाउ 1/√2 ही जर का व्हॅल्यू आपण लॉग टेबलमध्ये बघितली तर ती व्हॅल्यू आहे 0.707 इंटू हा a. सो आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 0.707 a. नाउ इफ वी कन्वर्ट दिस इंटू दी पर्सेंटेज, सो आपल्याला एक्स असा मिळेल बघा, डेसिमल पॉईंट हा 2 डिजिटने पुढे शिफ्ट होईल पर्सेंटेज घेताना. सो हा होईल 70.7% ऑफ ए. सो 70.7 दॅट मीन्स इट इज ऑलमोस्ट 70%. सो ऑप्शन जो सी आहे बघा, हा ऑप्शन सी 70% ऑफ ए. Okay, this option is the correct option, 70% of A. Okay, now let us solve the fifth MCQ. Okay, the total energy of a particle executing SHM with amplitude A is proportional to. ऑप्शन ए आहे बघा ए स्क्वेअर, ऑप्शन बी आहे ए, ऑप्शन सी आहे ए आणि डी ऑप्शन आहे 1/a. सो आपल्याला आन्सर शोधायचं आहे ह्याचं. तर बघा टोटल एनर्जी, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे टोटल एनर्जीचा, आठवतोय का सर्वांना? टोटल एनर्जी इज इक्वल्स टू हाफ के
into a square, where a is the amplitude. Now half is a constant, k is also constant. That means total energy is directly proportional to the square of the amplitude. That means the total energy of particle executing SHM with amplitude a is proportional to a square. So हा जो ऑप्शन आहे a square, पहिला ऑप्शन, दॅट इज करेक्ट ऑप्शन. हा ऑप्शन करेक्ट आहे. Now see the next MCQ. In which case does the potential energy decrease? कोणत्या कंडिशनमध्ये पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन ए आहे बघा, ऑन कॉम्प्रेसिंग अ स्प्रिंग, ऑन स्ट्रेचिंग अ स्प्रिंग, ऑन मूविंग अ बॉडी अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ऑन द रायझिंग ऑफ ॲन एअर बबल इन वॉटर. सो कोणत्या कंडिशनमध्ये पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. नाव ऑन कॉम्प्रेसिंग अ स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होणार नाही. ऑन स्ट्रेचिंग अ स्प्रिंग पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होणार नाही. ऑन मूविंग अ बॉडी अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इथं देखील पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होणार नाही. ऑन द रायझिंग ऑफ एअर बबल इन अ वॉटर, नाव ह्या कंडिशनमध्ये मात्र पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होऊ शकते. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. ह्या ऑप्शनमध्ये पोटेन्शियल एनर्जी ही डिक्रीज होत आहे. सो ऑप्शन डी. ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. हा जो ऑप्शन आहे डी, दिस इज करेक्ट ऑप्शन आहे. ओके, सो लेट अस सॉल्व दी नेक्स्ट MCQ. ओके, in a simple harmonic motion the kinetic energy and the potential energy are such that throughout the motion, ऑप्शन ए आहे बघा, कायनेटिक एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, पोटेन्शियल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, कायनेटिक एनर्जी पर पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट, आणि ऑप्शन डी आहे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट. सो कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तो आपल्याला विचार करायचा आहे. आपल्याला विचारलं आहे काय त्यांनी, तर एक सिम्पल हार्मोनिक मोशन चालू आहे, त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी थ्रू आउट द ऑसिलेशन कशा असतील असं विचारलेलं आहे. नाव ऑप्शन एचा विचार करूया आपण, कायनेटिक एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. तर तसं काही नाही आहे. आपण थिअरीच्या लेक्चरमध्ये पण बघा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनर्जी हा टॉपिक बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की कायनेटिक एनर्जी इज द मॅक्सिमम ॲट द मीन पोझिशन अँड इट इज मिनिमम ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. पोटेन्शियल एनर्जी त्याच्या अपोजिट आहे. पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम ॲट द मीन पोझिशन अँड इट इज मॅक्सिमम ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. सो हा जो ऑप्शन आहे ए, दॅट इज कायनेटिक एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, हा रॉंग आहे. बिकॉज कायनेटिक एनर्जी चेंजेस. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी ही वेगळी आहे आणि एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी ही वेगळी आहे. सो फर्स्ट ऑप्शन जो ए आहे दॅट इज रॉंग. नाव बी ऑप्शनचा आपण विचार करूया, पोटेन्शियल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज ऑल्सो रॉंग. कारण की मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी ही 0 असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला ती मॅक्सिमम आहे. सो हा जो बी ऑप्शन आहे दॅट इज ऑल्सो रॉंग. त्याच्यानंतर सी ऑप्शन बघा, कायनेटिक एनर्जी अपॉन पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट. तर हा जो रेशो आहे कायनेटिक एनर्जी अपॉन पोटेन्शियल एनर्जी, इट इज व्हेरी, हा रेशो चेंज होत आहे अकॉर्डिंग टू दी डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. पार्टिकलचं पोझिशन कुठे आहे, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनला आहे का मीन पोझिशनला आहे का मीन आणि एक्स्ट्रीमच्या मध्ये आहे. सो हा जो रेशो आहे इट रेशो डिपेंड्स ऑन दी डिस्प्लेसमेंट.
तो पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटवरती डिपेंड आहे. सो दिस ऑप्शन इज नॉट कॉन्स्टंट. दिस इज रॉंग ऑप्शन. कायनेटिक एनर्जी अपॉन पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट, हा ऑप्शन रॉंग आहे. त्याच्यानंतर डी ऑप्शनचा विचार करूया आपण. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. नाव कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, that means it is total energy. Okay, kinetic energy plus potential energy, that means it is total energy. तर इज कॉन्स्टंट म्हटले. टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, दॅट मीन्स टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. सो दिस ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन. हा ऑप्शन करेक्ट आहे, कारण की थ्रू आउट ऑसिलेशन टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते, टोटल एनर्जी ही कन्झर्व होते. सो ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट MCQ बघणार आहोत. बघा, व्हॉट शुड बी द डिस्प्लेसमेंट ऑफ अ सिम्पल पेंडुलम whose amplitude A at which displacement potential energy is 1/4 of the total energy. ऑप्शन ए आहे A upon √2, ऑप्शन बी आहे A upon 2, ऑप्शन सी आहे A/4, ऑप्शन डी आहे A upon 2 √2. सो लेट अस स्टार्ट हाऊ टू सॉल्व धिस MCQ. आपण बघूयात. आपल्याला सांगितले त्यांनी पोटेन्शियल एनर्जी इज 1/4 ऑफ द टोटल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू 1/4 ऑफ द टोटल एनर्जी. Potential energy is equals to 1/4 of the total energy. Now we know that potential energy is equals to half kx square, and we know that the total energy is equals to half k into a square. So let us put the value of potential energy and total energy in this equation. So potential energy, that is half k into x square, equals to 1/4 into total energy, that is half k into a square, in which x is the displacement of the particle from the mean position and a is the amplitude. So ह्याच्यामध्ये जे कॉमन टर्म्स आहेत बघा, हाफ के इट गेट कॅन्सल्ड विथ दी हाफ के. सो आपल्याला पुढे काय मिळणार आहे बघा, एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/4 a स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/4 a स्क्वेअर. नाव टेक दी स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. दोन्ही बाजूंचा आपण स्क्वेअर रूट घेणार आहोत. सो बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड वी गेट एक्स इज इक्वल्स टू 1/2 इंटू ए. एक्स इज इक्वल्स टू 1/2 इंटू ए. दॅट मीन्स आपल्याला आन्सर मिळालेला आहे A/2. आपल्याला आन्सर मिळालेला आहे A/2. दॅट मीन्स ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन आहे. सो द डिस्प्लेसमेंट ऑफ अ सिम्पल पेंडुलम हुज ॲम्प्लिट्यूड A at which displacement potential energy is 1/4 of the total energy. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे A/2. सो ॲट द डिस्प्लेसमेंट A/2 amplitude displacement potential energy is 1/4 of the total energy. Okay students, so now let us see the next MCQ. आपण आता पुढचा MCQ बघणार आहोत. सो पुढचा आपला MCQ आहे, व्हॉट एनर्जी ऑफ द टोटल एनर्जी इज कायनेटिक एनर्जी when the displacement is 1/2 of the amplitude. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे त्यांनी, व्हॉट एनर्जी ऑफ द टोटल एनर्जी इज कायनेटिक एनर्जी
when the displacement is 1/2 of the amplitude. ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट हे हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड असेल त्यावेळेस टोटल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीचं काय रिलेशन आहे, किती पटीत असेल, दॅट इज वी हॅव टू फाइंड आउट. त्याच्यासाठी ऑप्शन्स दिलेत बघा. ए ऑप्शन आहे 1/8, त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे 1/2, सी ऑप्शन आहे 1/4 आणि डी ऑप्शन आहे 3/4. सो लेट अस स्टार्ट हाऊ टू सॉल्व धिस MCQ. बघा सोपं आहे स्टुडंट्स. अगोदर आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे त्याचा आपण विचार करूयात. आपल्याला डिस्प्लेसमेंट गिवन दिले, त्यांनी डिस्प्लेसमेंट सांगितले इट इज 1/2 ऑफ द ॲम्प्लिट्यूड. सो डिस्प्लेसमेंट आपला आहे 1/2 ऑफ द ॲम्प्लिट्यूड. सो ते आपण लिहूया तिथं. डिस्प्लेसमेंट x इज इक्वल्स टू 1/2 ऑफ द ॲम्प्लिट्यूड. सो दॅट इज A/2, 1/2 ऑफ द ॲम्प्लिट्यूड. नाव आपल्याला कायनेटिक एनर्जी माहिती आहे. कायनेटिक एनर्जी आहे 1/2 mω² इन ब्रॅकेट A² मायनस x². ओके, किंवा आपण असं म्हणू शकतो की 1/2 k इन ब्रॅकेट A² मायनस x², असं देखील आपण लिहू शकतो. सो लेट अस राईट दी कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 mω² इन ब्रॅकेट A² मायनस x². हे झालं आपलं कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 mω² इन ब्रॅकेट A² मायनस x². ओके, परंतु एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बघा A/2. नाव दिस स्मॉल a, दॅट मीन्स इट इज ॲम्प्लिट्यूड. आपण इथं वरती कॅपिटल A घेतलेला आहे. सो इथं देखील आपण कॅपिटल A घेऊया. कॅपिटल A इज दी ॲम्प्लिट्यूड. सो इथं एक्सची व्हॅल्यू आपल्याला गिवन दिलेली आहे A/2. बघा इथं आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे A/2. सो ती व्हॅल्यू आपण पुट करूयात. सो आपल्याला इक्वेशन मिळेल मग पुढे 1/2 mω² इन ब्रॅकेट आपल्याला काय मिळेल, ही ॲम्प्लिट्यूड आहे दॅट इज A² मायनस x². नाव एक्सची व्हॅल्यू आहे A/2. जर का आपण A/2चा स्क्वेअर घेतला तर आपल्याला मिळेल A²/4. ओके, A²/4. Now if we solve this then we will get 1/2 mω² in bracket 4A² minus A² divided by 4. ओके, काय मिळालं आपल्याला नेक्स्ट स्टेपला 1/2 mω² इन ब्रॅकेट 4A² मायनस A² अपॉन 4. ओके, सो नेक्स्ट स्टेपला आपल्याला मिळेल 1/2 mω² इन ब्रॅकेट 4A² मायनस A²/4. याचा आपल्याला आन्सर मिळेल 3A²/4. ओके, नाव 3/4 हा जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण बाहेर घेऊयात. सो 3/4 जर का आपण बाहेर घेतलं तर ब्रॅकेटमध्ये असं मिळेल बघा आपल्याला 3/4 इंटू 1/2 mω² इंटू A². 3/4 इंटू 1/2 mω² इंटू A². ओके, नाव 1/2 mω² इंटू A². हे कशाचं एक्सप्रेशन आहे तुम्हाला सांगता येईल का? 1/2 mω² इंटू A². दिस इज द एक्सप्रेशन फॉर द टोटल एनर्जी. ही टोटल एनर्जी आहे. 1/2 mω² इंटू A² इज दी टोटल एनर्जी. राईट. सो आपण इथे लिहिणार आहोत मग टोटल एनर्जी. सो 3/4 इंटू टोटल एनर्जी.
सो आपल्याला कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू मिळालेली आहे 3/4 ऑफ द टोटल एनर्जी. आपल्याला कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू मिळालेली आहे. प्रश्न विचारला होता आपल्याला, व्हॉट एनर्जी ऑफ द टोटल एनर्जी इज कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी किती आहे, तर 3/4 ऑफ द टोटल एनर्जी आहे. सो ऑप्शन बघा हा 3/4 ऑफ द टोटल एनर्जी. सो ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. ऑप्शन डी हा आपला करेक्ट ऑप्शन आहे, 3/4 ऑफ द टोटल एनर्जी. ओके स्टुडंट्स, नाव लेट अस सॉल्व द नेक्स्ट MCQ. नेक्स्ट MCQ आहे बघा, द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल ऑफ मास 0.02 kg executing a simple harmonic motion is 6.25 into 10⁻⁻8 joule. Then its maximum velocity is, ऑप्शन ए आहे 2.5 into 10⁻² मीटर पर सेकंड. बी ऑप्शन आहे 2.5 into 10⁻³ मीटर पर सेकंड. सी ऑप्शन आहे 2.5 into 10⁻⁴ मीटर पर सेकंड. डी ऑप्शन आहे 2.5 into 10⁻⁻1 मीटर पर सेकंड. सो ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे त्याचा आपण विचार करूयात. आपल्याला मास गिवन दिलेला आहे बघा 0.02 kg. ओके, इथे बघा 0.02 kg. दॅट मीन्स ह्याला जर का आपण लिहिलं तर आपल्याला काय मिळेल, 0.02 kg दॅट मीन्स 2 into 10⁻² kg. 2 into 10⁻² kg. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांनी एनर्जी दिलेली आहे. किती आहे एनर्जी, 6.25 into 10⁻⁸. ही जी आहे ही आपली आहे टोटल एनर्जी आहे. ओके, ही आपली आहे टोटल एनर्जी. सो त्यांनी आपल्याला विचारलं आहे देन इट्स मॅक्सिमम वेलॉसिटी. तर मग मॅक्सिमम वेलॉसिटी किती. नाव वी नो दॅट द मॅक्सिमम वेलॉसिटी म्हणजे काय आहे, मॅक्सिमम वेलॉसिटी म्हणजे आहे ए इंटू ओमेगा. मॅक्सिमम वेलॉसिटी म्हणजे आहे ए इंटू ओमेगा. नाव ए मीन्स ॲक्सेलरेशन, ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. सो मॅक्सिमम वेलॉसिटी आहे ए ओमेगा. नाव त्यांनी आपल्याला टोटल एनर्जी दिलेली आहे. सो लेट अस बिगिन विथ दी टोटल एनर्जी. आपण सुरुवात मग टोटल एनर्जीपासूनच करूयात. ओके, सो वी नो दॅट टोटल एनर्जी इज इक्वल्स टू हाफ m omega square into a square. This is the total energy. Half m omega square into a square is the total energy. नाव हे जर का एक्सप्रेशन आहे ह्याला जर का आपण असं वेगळं जर का केलं तर बघा ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर ब्रॅकेट टाकले फक्त. नाव ए इंटू ओमेगा इज द मॅक्सिमम वेलॉसिटी. सो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे ही काय झाला मॅक्सिमम वेलॉसिटीचा स्क्वेअर झाला. सो आपण तशा पद्धतीने ते लिहून घेऊयात. हाफ ऑफ एम इंटू ए ओमेगा म्हणजे व्ही मॅक्स आहे. ओके, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे झाला व्ही मॅक्स होल स्क्वेअर. ओके, सो आपल्याला काढायचं आहे मॅक्सिमम वेलॉसिटी काढायची आहे. सो व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होईल, हे 2 इकडे मल्टिप्लाय होईल. सो 2 टोटल एनर्जी डिवाइड बाय एम. 2 टोटल एनर्जी डिवाइड बाय एम. नाव लेट अस पुट द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला. जर का व्हॅल्यू आपण पुट केल्या तर अशा मिळेल बघा 2 इंटू एनर्जी आहे 6.25 इंटू 10⁻⁻8. ओके, डिवाइड बाय एमची व्हॅल्यू आहे आपण लिहिली आहे बघा वरती इथं 2 इंटू 10⁻⁻² kg. ओके, नाव ह्याच्यामध्ये काय होईल 2 गेट कॅन्सल, 10⁻², 10⁻⁸ बरोबर कॅन्सल झालं
तर इथं 10⁻⁻6 शिल्लक राहील. ओके. बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूट जर का घेतला आपण तर दोन्ही बाजूला, तर आपल्याला काय मिळेल 6.25 इंटू 10⁻⁻6 ही व्हॅल्यू आहे मॅक्सिमम वेलॉसिटीचे. आपण स्क्वेअर रूट घेतलेले दोन्ही बाजूला. सो स्क्वेअर रूटमध्ये 6.25 आहे. सो स्क्वेअर रूटमधून बाहेर आल्यावर 6.2 जर का बाहेर आलं तर ते असेल 2.5 इंटू स्क्वेअर रूटमध्ये 10⁻⁻6 आहे, ते जर का स्क्वेअर रूटमधून बाहेर आलं तर ते होईल 10⁻³ मीटर पर सेकंड. ठीक आहे. सो आपल्याला आन्सर मिळालेला आहे 2.5 इंटू 10⁻⁻3. सो तुमच्या समोर बघा हे जे ऑप्शन दिसतंय ना, ऑप्शन बी 2.5 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड इज दी करेक्ट ऑप्शन. हा ऑप्शन बी जो आहे तो तुमचा करेक्ट आहे. सो अशा पद्धतीने आपण आज अजून वेगवेगळ्या पद्धतीचे MCQ सॉल्व केलेले आहेत. स्टुडंट्स, अशाच पद्धतीने नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून काही वेगळ्या पद्धतीचे MCQ बघणार आहोत. थँक्यू स्टुडंट्स.